लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात त्यांच्या अजरामर फकीरा कादंबरीच्या शिल्प उभारणीसाठी भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. पुणे शहर जिल्हा मातंद समाजाचे माजी सचिव दीपक भाऊ कसबे यांच्या पुढाकारातून आयोजित या सोहळ्यात माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिल्प उभारणीच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. 106व्या जयंतीच्या निमित्त दीपक भाऊ कसबे यांच्या पाठपुराव्याने आज हे शिल्प या ठिकाणी उभं राहते. काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? दीपक भाऊ कसबे हा हाडाचा कार्यकर्ता आहे. समाजाचे सर्व समस्या त्याला माहिती आहे आणि ह्या ऐतिहासिक चौकामध्ये, सारसबागच्या ऐतिहासिक चौकामध्ये अण्णाभाऊचं शिल्प ह्या चौकाची शान वाढवेल. ह्या चौकामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अण्णाभाऊंची प्रेरणा मिळेल आणि अण्णाभाऊंच्या पुतळ्यासमोर त्यांचं शिल्प, त्यांनी केलेल्या कामाचा सर्व इतिहास, त्यांनी केलेलं योगदान हे जनसामान्य पुढे येणार आहे. त्याच्यामुळे हे काम अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं काम आमच्या सहकारी मित्र कसबेंनी केलं. त्यांना मी मनापासून खूप शुभेच्छा. अशा कार्यकर्त्याची समाजाला गरज आहे, जे निस्वार्थीपणे आणि समाजाचं हित पाहून या ठिकाणी काम करतात. त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं इतकं मोठं साहित्य आज जगाच्या पलीकडे आज रशियामध्ये सुद्धा प्रकाशित होत आहे. पण भारतासारख्या देशामध्ये अजूनही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणं आज खेळण्याची गोष्ट या ठिकाणी दिसते आपल्याला. आता हा जो प्रश्न आहे हा फार महत्त्वाचा आहे. आमच्या समाजाचे अनेक नेते अनेक वर्षापासून ही मागणी करतात. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे. त्यांनी तसं काम केलेलं आहे आणि त्यांचा समाज आज मोठ्या आशेने पाहतोय. आणि म्हणून आमची पण या ठिकाणी विनंती, सरकार कोणाचं जरी असू द्या, परंतु अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे. कारण की अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी या ठिकाणी आमच्या अनेक संघटना, अनेक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रयत्न करतात आणि मला आशा आहे की ह्या वेळेला त्यांना नक्कीच भारतरत्न मिळेल. लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मी मातंग समाजाच्या वतीने माननीय अमितभाई शहा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण यांनी आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आल्यात. मातंग समाजाच्या दृष्टीने अण्णाभाऊ हे अस्मितेचा विषय आहे. आज दीपक आमचा कसबे आणि सभागृह नेते आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आमचे श्रीनाथजी भिमाले यांनी या ठिकाणी फकीरा कादंबरीची प्रतिकृती करण्यासाठी 50 लाख रुपयाचं बजेट दिलेलं आहे. 1-2 दिवसात आमची वर्क ऑर्डर येईल आणि मोठा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि आज आपल्या माध्यमातून सर्व पुणेकर जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला आता या ठिकाणी शिल्प महापालिकेच्या वतीनं मोठं उभं करतोय आणि सर्व दादांच्या मार्गदर्शनाखाली, अविनाश सरांच्या मार्गदर्शनाखाली, तसंच स्थायी समिती अध्यक्ष भिमाले सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी हा सगळा शिल्प या ठिकाणी उभं करण्याचं काम करतोय. सर्व मातंग समाजाचे कार्यकर्ते या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतात. ते लवकरात लवकर या ठिकाणी शिल्प उभं राहणार आहे. आणि मी आताच्या तरुणांना या माध्यमातून एवढाच मेसेज देईल की आता अबकडचा विषय शिक्षणाची फार गरज आहे आणि शिक्षणामध्ये मातंग समाजाला अग्रेस राहणं फार गरजेचं आहे. मुलं फार होतकुर आहेत. अबकडं वर्गीकरण लवकरात लवकर सरकारने या ठिकाणी लागू करावं आणि त्याचा फायदा समाजातील युवकांना होईल आणि त्यातून युवक आमचे चांगले अधिकारी घडतील असं मला वाटतं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फकीरा ही कादंबरी सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक असल्याचे सांगितले. या शिल्पामुळे भावी पिढ्यांना डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जतन करणारा आणि त्यांच्या कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करणारा हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.